आणि तुमचे दादा त्या स्वप्नील वाडेकर सारखे भिडू गोळा करतात। तिचं मन माझ्यापासून कायमचं लांब नेऊन ही रश्शी खेच जिंकण्यासाठी। स्वप्नील वाडेकर एक उत्तम मुलगा आहे। किंबहुना मी तर असं म्हणेन की त्याच्यामध्ये ते सगळे चांगले गुण आहेत जे तुमच्यात नाही। एखाद्या मुलीने अशा मुलाला नकार देण्याचं काहीच कारण नाही। मंजिरीकडे ते कारण आहे, मी। तुमचा तो स्वप्नील वाडेकर पैशानं श्रीमंतीनं मोठा असेल कदाचित, त्याच्यासारखा मी सर्व गुण संपन्न नसेल, आदर्श नवरा नसेल, पण जेवढं प्रेम मी मंजिरीवर करतो तेवढं तो नाही करू शकत तिच्यावर कधीच। या जगात दुसरं कोणीच नाही करू शकत। मी सर्व गुण संपन्न आहे असा दावा माझा कधीच नव्हता। मला माहित आहे माझ्या स्वभावात अनेक दोष आहेत, पण माझं चांगलं वाईट जे काही आहे ते सगळं मंजिरीच्या पायावर ओवाळून टाकलंय मी कधीच, आणि ते या जगात दुसरं कोणीही नाही करू शकत। तुम्ही तुमचा वेळ मला दिलात त्याबद्दल खरंच थँक्यू। येतो मी। सत्यजितराव, मला मनूला सुखी बघायचं आणि मनूचा संसार टिकण्यात जर तिचं सुख असेल तर या रस्सीखेच स्पर्धेत मी तुमच्या बरोबर आहे। स्वप्नील, अरे तू ऑफिसला जाणार होतास ना? माहिती का, फार महत्वाचं नाहीये। अरे तूच मला म्हणाला होतास ना की तुमच्या काहीतरी इंटरव्ह्यूज आहेत तिकडे ऑफिसमध्ये। हा, अगं मी बोललो ऑफिसमध्ये, ते पोस्टपोन करतायत। अरे पण त्याची काहीच गरज नाहीये खरंच। म्हणजे तू आज इथे नाही थांबलास तरी चालण्यासारखं आहे। अगं पण मी तुला सांगतो ना की मी स्वप्नील प्लीज, अजून कुठे कुठे पुरणार आहेस तू मला? आणि मी तरी का दबून राहायचं या उपकाराच्या ओझ्याखाली? उपकार मला नाही वाटत की मी, पण मला वाटतंय ना तसं। कालपर्यंत नव्हतं वाटत, पण आज वाटतंय मला तसं। काल तू मदतीला धावून आलास, खरंच सांगते मी ह्या उपकाराची परतफेड मी आयुष्यभर नाही करू शकणार। पण प्लीज मला आणखी लाचार नको करूस। काय ना, माझ्या वडिलांच्या डोक्यावर मी ओझवून राहते ही भावना माझं मन खाते। त्यात आता तू भर नको घालूस प्लीज। उपकार करायचे असतील तर एवढे उपकार कर माझ्यावर बस। सॉरी, मला माहित नव्हतं की हे सगळं तुला इतकं लागेल। नाहीतर मी बाहेरून एखाद्या माणसाने पाहिलं तर कदाचित मूर्ख वाटेन मी त्याला, किंवा कृतज्ञही वाटू शकते। पण सध्या तरी मला मी लाचार वाटते, आणि तसं वाटणं नाही आवडत रे मला। आणि तू तुझी कामं सोडून इथे माझ्यासाठी थांबावंस एवढी दुबळी मी नक्कीच नाही। त्यामुळे प्लीज जर तू आता ओके ओके येतो। मंजिरी, अगं स्वप्नीलराव बोलावते ती। खरं सांगू का सत्यजितराव, मंजिरीच्या मनात एक रस्सीखेच चालू आहे।
त्यामुळे आता तिचं मन कुठल्या बाजूला नक्की ओढलं जाईल हे मी सुद्धा नाही सांगू शकत. स्वप्नील वाडेकर एक उत्तम मुलगा आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की त्याच्यामध्ये ते सगळे चांगले गुण आहेत जे तुमच्यात नाही. एखाद्या मुलीने अशा मुलाला नकार देण्याचं काहीच कारण नाही. मला मनूला सुखी बघायचं आणि मनूचा संसार टिकण्यात जर तिचं सुख असेल तर या रस्सीखेच स्पर्धेत मी तुमच्या बरोबर आहे. हाँ सनी, सत्या बोल रहा हूं. मुदोड़ कर बे. क्या भूल गया तू अपने पुराने यार को? हाँ ना. अच्छा सुन, एक काम था तेरे कन्ने. खोटे डॉक्युमेंट्स बनवून हवेत. पॅन कार्ड, ग्रेजुएशन सर्टिफिकेट, मार्कशीट. और सुन, मार्कशीट में मार्क्स अच्छे होना. हाँ कितना? 2 दिन 2 घंटा देता हूं तेरे को. पैसा तू बोले उतना. 2 घंटा. देखा ना, जिंदगी का सवाल है. कर दे. हम्म? हॅलो. हा हॅलो हॅलो वहिनी, म्या बोलतेय. म्या इथं प्रियाच्या घरी पोहोचले. अगं पण तिचं घर बंद आहे, इथं कोणच नाही. आणि म्या तिला फोन लावते पण तिचा फोनच लागना झालाय. मला ना वहिनी काहीच सुचत नाहीये. आता काय करू म्या? कुठं असेल ही पोर? वहिनी, त्या का तोंड्या होळकराच्या माणसाने तर नेलं नसेल ना तिला? वरचं 1 मिनिट, तुम्ही शांत व्हा. तुम्ही अशा गांगरून जाऊ नका. हे बघा प्रिया कुठेतरी इकडे तिकडे काहीतरी कामासाठी गेली असेल. तुम्ही जरा शेजारी बाजारी विचारून बघा ना. आता इथं शेजारी कोणाला विचारू? मला तर काही सुधारणा झालंय बघा. बघते बघते मी काहीतरी बघते आणि मी करते तुला फोन. पण मला फोन करत राहा आणि तुम्ही घाबरू नका मुख्य म्हणजे. हा हा बरोबर, मी ठेवते फोन. हा. हा. मावशी, प्रिया, अगं तू कशी आलीस पुण्याहून? 4 वर्ष गेले पुण्याला तुझ्या बरोबर तुझी सोबत करायला. मावशी काय ती माणसं माझ्या घराखाली ती पहारा देत होती मावशी. ती काही करू शकतात. मी माझा जीव वाचवून आले मावशी. मला माहिती आहे मी यायला नको होतो. तू आधी शांत हो. शांत हो तू. मावशी मला माहितीये, मी शपथ घेऊन सांगते मला इथे नव्हतं यायचं. मी इथे नाही यायला पाहिजे, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मावशी. मी खरं सांगते, मला खूप भीती वाटते. असं काय करते? तुझंच घर आहे, काही बिघडलं नाहीये. तू आधी आत चल, माझ्या खोलीत चल, शांत हो. चल, काही खाल्लं नशील सकाळपासून. चल आधी. वन लास्ट क्वेश्चन. स्मिता, एका तराजूत एका पारड्यात आपण 1 किलो कापूस ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात 1 किलो दगड ठेवला, तर कशाचं वजन जास्त असेल? मला प्रश्न कळला नाही सर. सिंपल. तराजू असतो ना, त्याच्या एका पारड्यात आपण 1 किलो कापूस ठेवलाय आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण एक. तसं नाही सर, मला प्रश्न कळला, पण त्याचा या जॉबशी काय संबंध आहे? काय नाही, असंच टाइमपास. ओ ऑब्विसली सर, दगडाचं वजन जास्त असतं कापसापेक्षा. There you are. Great. We'll let you know by Friday. ओके सर, थँक्यू. Good. हा विद्या आत येत. काय संपला सगळा लॉट? येस सर.
आजचा दिवसच वाईट आहे म्हणून की यंदाच्या सीझनला पीकच वाईट आलंय. ते साध्या साध्या प्रश्नांची उत्तर देताना सापडतात हे लोक. बरं मी काय भूतांच्या राजाचं नाव सांगा असे प्रश्न विचारत नाहीये ना. अरे किमान देशाच्या उद्योग मंत्र्यांचं नाव तर माहित असायला पाहिजे. MBA स्टुडंट्स आहेत ना. सर, बाहेर अजून एक मुलगा आलाय. ऍक्च्युली त्यांनी अर्ज केला नव्हता, बट ही इज वॉक इन. त्याला कुठल्या तरी ओळखीच्या माणसाकडून कळलं आपल्या रिक्रुटमेंट बद्दल. पाठवू का त्याला आज? पाठव. जगात किती अज्ञान आहे त्याचा आणखी एक नमुना बघूया. नाव काय त्याचं? संजय सरंजामे. सरंजामे. पाठव. May I come in, sir? Yeah. Good morning, sir. Morning. सर मी संजय सरंजामे. बसा. जेम्स बॉन्डचं पिक्चर खूप बघतो वाटतं. नावही अगदी तसंच सांगितलं. माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड. संजय सरंजामे. सॉरी सर, म्हणजे मुद्दाम असं नाही, पण हो मी आजपर्यंत आलेल्या सगळ्या बॉन्ड फिल्म्स पाहिलेत सर. अगदी डॉक्टर नो पासून ते स्कायफॉल पर्यंत. अच्छा, मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या नटांनी जेम्स बॉन्डचं काम केलं रे? 7 सर. सगळ्यात आधी शॉन कॉनरी, मग जॉर्ज लेझनबाय, मग सर डेव्हिड निवन, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पियर्स ब्रॉस्नन आणि आता डॅनियल क्रेग. वेल, सरंजामे मला सांगू शकशील तू की भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? मल्लिकार्जुन खरगे, जून 2013 पासून. जनरल नॉलेज बरंच इम्प्रेसिव्ह आहे तुमचं. सरंजामे तू मूळचा सातारचा का? हो, पण माझं शिक्षण कोल्हापुरातच झालं. बा, आणि मग बरं घरी कोण कोण असतं तुझ्या? आजी असते, आई असते, आत्या, बहीण, भाऊ, वहिनी. मोठी फॅमिली आहे खरं सर. पण माझी आई असं म्हणते की जोपर्यंत सून घरात येत नाही तोपर्यंत आपली फॅमिली अपूर्ण आहे. सगळ्या आहे असंच म्हणतात. पण मग आधी कुठे नोकरी करत होता? मधुरा एंटरप्राइजेस, लँड डिलिंग करणारी एक फर्म आहे. आमच्या सरांचं लेटर आहे फाईलमध्ये. काय नाव काय सरांचं? सत्यजित मुधोळकर. ती नोकरी का सोडली? नाही सर, सोडली म्हणजे मी MBA पूर्ण करता करता पार्ट टाइम ती नोकरी करत होतो. पण नंतर मग आमचे सत्यजित सरच म्हणाले MBA पूर्ण झाल्यावर की लँड डिलिंग मध्ये तुला काही फारशी ग्रोथ नाही. ही खरं तर गुंडांचीच लाईन आहे. तुझ्यासारख्या व्हाईट कॉलर्ड माणसाला एक चांगली बेटर नोकरी हवी, म्हणून मग सोडली सर. हे तुमचे मुधोळकर सर पण गुंड आहेत का? नाही सर, ही इज अ जेंटलमन. बस, इथला जॉब प्रोफाईल तर लक्षात आलाच असेल. हो, आलाय सर. बरं, पगाराची अपेक्षा? सध्या तुम्ही द्याल तो, आणि एकदा माझी गुणवत्ता सिद्ध झाली की तिला शोभेल असा. आणि ती गुणवत्ता ठरवायची कोण?
ऑफकोर्स तुम्ही सर. आणि समजा ती गुणवत्ता समजल्यावरही मी तुझा पगार वाढवला नाही तर मग काय, राजीनामा टाईप करायला 6 मिनिटं पुरतात सर. म्हणजे तू कधीही नोकरी सोडू शकतो? नाही सर, खरं सांगायचं तर मला खूप गरज आहे या नोकरीची. माझं कुटुंब अवलंबून आहे याच्यावर. पण कसं आहे सर, स्वाभिमान मोडून काम करायला माझ्या आईनं नाही शिकवलं मला. तेवढं तुम्ही जपा, बाकी मी जीव टाकून नोकरी करेन. गुड. बाहेर थांब, विद्या बोलेल तुझ्याशी. थँक्यू सर. सरंजाम आहे. हा सर. 1 मिनिट. वन लास्ट क्वेश्चन. एका तराजूत 1 किलो कापूस ठेवला आणि दुसरीकडे 1 किलो दगड ठेवला तर कशाचं वजन जास्त असेल? दोन्हीचं वजन सारखंच सर, 1 किलो. अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. आपण सर म्हणजे मला उद्यापासून जॉईन करतोस. थँक्यू सर, थँक्यू सो मच. विद्या बोलेल तुझ्याशी. माझ्या आईला फार आनंद होईल सर. थँक्यू सो मच. सावकाश प्रिया, काय झालं? औषधी अगं काय झालं प्रिया? अगं काय ही मुलगी? बैस इथे. शांत हो तू, आधी शांत हो. शांत हो प्रिया. प्रिया असं मला सांग, तू कशी आलीस पुण्याहून? मावशी ती माणसं माझ्या घराबाहेर उभी होती पहारा देत. मला माहिती होतं दिवसा उजेडी ते काही करणार नाहीत, पण रात्र झाल्यावर माझं जगणं मुश्किल करतील. म्हणून मला अंधार पडायचं, काही करून घराबाहेर पडायचं होतं. मी कशी बशी माझी बॅग भरली, गरजेपुरते कपडे घेतले आणि लपत छपत घरातून निघाले. आमच्या वॉचमनला रिक्वेस्ट केली की सोसायटीचं मागचं दार उघड म्हणून, जे नेहमी बंद असतं. मावशी तिकडनं जी मी निघाले ती डायरेक्ट घराबाहेर येऊन थांबले. खरंच जीव मुठीत धरून आले मी मावशी. मला खूप भीती वाटत होती. हे बघ, तू सुहासरावांना फोन नाही केला? अगं त्याला फोन करून काय उपयोग आहे? तो फ्लाईट मध्ये असेल आणि जरी लँड झाला असेल तरी तो तिकडनं काय करणार होता? हे बघ, तू अगदी योग्य तो निर्णय घेतला. प्रिया, तू आता इथे आली आहेस ना, इथे कोणालाही घाबरायचं कारण नाहीये तुला. काय नाही मावशी, पण इथे येऊन मी खरंच खूप मोठी चूक केली. मग अशी भीतीपोटी माझं डोकंच बधीर झालं होतं. कुठलाही विचार करता येत नव्हता. पण इतकी साधी गोष्ट मला कळायला हवी होती ना, की मी अशी इथे आल्यामुळे सत्यजितसाठी किती मोठी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजे मंजिरीमुळे. प्रिया, हा सगळा विचार तू करू नको. कसा करू नको मावशी? या घराला जरी मी नकोशी असले ना, तरी हे घर माझं आहे असं मी मानते. इथल्या माणसांच्या बऱ्या वाईटाचा विचार मी. प्रिया, या घरात तू कोणालाही नकोशी नाहीये. हा तुझ्या मनाचं मोठेपणा आहे. मला बरं वाटावं म्हणून तू असं बोलते. गेल्या वेळी मी आलेले तेव्हा आजींचं आडून आडून बोलणं माझ्या लक्षात. मला माहितीये, पण ते त्यांचं मत होतं.
तो या घराचा निर्णय नव्हता. प्रिया, आपण एवढंच म्हणूया की परिस्थितीचा गुंता आणखीन वाढू नये म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. प्रिया, काहीही झालं तरी हेच तुझं माहेर आहे. उद्या तुझ्यावर किंवा सुहासरावांवर कुठलीही अडचण आली तरी हे घर तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे. मावशी, हे उपकार मी आयुष्यभर उपकार नाही, हक्क आहे तो तुझा. तू या घरावर तेवढा जीव लावलाय. हा, आता काही फासे सुलट्याचे उलटे झाले म्हणून नात्यांमध्ये नको असलेला अवघडलेपणाला एवढंच. धाग्याला बसलेली गाठ आहे ही. धागा तुटलेला नाही असं, तो आहे तसाच आहे. ज्यावेळी तुला जिन्यावरनं खाली ढकललं होतं तेव्हा जर तू खरंच मेली असतीस तर आज कोण उभं राहिलं असतं ग माझ्या पाठीशी?